नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या नाण्याची माहिती सांगणार आहेत ते नाणं जे आहे सामरिक स्वर्ण अभियान जयंतीचं 2015 सालचं। तर हा व्हिडिओ व्यवस्थित पहा, ते नाण्याविषयीची माहिती पहा, कारण ते रेग्युलर चलनातलं नाणं आहे। फक्त त्याच्यामध्ये फर्स्ट स्ट्राईक इश्यू आणि सेकंड स्ट्राईक इश्यूचा मधला जर फरक कळला आणि यूएनसी कंडिशन मधलं हे जर नाणं तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवलं तर तुम्हाला निश्चित त्याचे 1000 रुपये सुद्धा मिळू शकतात। तर हे नाणं कोणतं आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज 22 सप्टेंबर आजच्या दिवशी यशवंत चव्हाण म्हणून एक पत्रकार साहेब आहेत, आमचे मुंबईचे मित्र आहेत, माझे सल्लागार किंवा मार्गदर्शक पण आहेत ते। तर त्यांनी आज पेपरला बातमी दिलेली आहे, जे काही यूट्यूबला फ्रॉड व्हिडिओ आहेत त्या फ्रॉड व्हिडिओपासून आपण सावध राहावं असं आमच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यांनी आजच्याच पेपरला बातमी दिली। त्यांचं मनापासून खरंच मी के कॉइन कलेक्टर या चॅनलमध्ये अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। कारण फ्रॉड लोकांपासून वाचवण्यासाठी त्यांनी एक पत्रकारांच्या माध्यमातून एक चांगलं कार्य केलं। कारण असं म्हटलं जातं की पत्रकार म्हणजे समाजाचा एक आरसा असतात ते, तर त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। आणि तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद मला आज मानायचे आहेत, कारण प्रत्येक युट्यूबरच्या मनामध्ये एक स्वप्न असतं की यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर एक 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण व्हावा। तर तो या 1-2 दिवसामध्ये आपले 10,000च्या वरती सबस्क्रायबर झालेले आहेत, तोही एक मनामध्ये आनंद आहे। आणि याचं सर्व श्रेय महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला आहे। मराठी माणूस म्हणजे याचा अर्थ असाही कुठलाही द्वेषभाव नाही, महाराष्ट्रात राहणारे प्रत्येक माणसं ही मराठी माणसं या अर्थाने मी बोलत असतो। तर हा व्हिडिओ सर्वांना विनंती आहे स्किप न करता पहा। आणि या चॅनलला जर आपण नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मित्रांनो, आपण हे 5 रुपयाचं जे नाणं आहे याचे आपल्याला यूएनसी कंडिशनमध्ये 1000 रुपये मिळू शकतात। ते कोणतं आहे आणि त्याचं मेटल का डायमीटर वजन हे सर्व आपण व्हिडिओमधून समजून घेऊया। फक्त एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये फर्स्ट स्ट्राईक इश्यू आणि सेकंड स्ट्राईक इश्यू लक्षात येणं महत्त्वाचं आहे। तर चला पाहूया आपण। या ठिकाणी जे आहे हे सेकंड स्ट्राईकचं आहे आणि हे फर्स्ट स्ट्राईकचं आहे। तर अशा पद्धतीचं हे जे नाणं आहे याच्यावर लिहिलेलं आहे बघा, गोल्डन ज्युबिली 1965 ऑपरेशन 2015 म्हणजे सामरिक अभियान स्वर्ण जयंती। याच्यामध्ये फर्स्ट स्ट्राईक आणि सेकंड स्ट्राईक एवढाच इश्यू आहे आणि फक्त हे यूएनसी कंडिशनमध्येच नाणं विकलं जातं। तर आपण ह्या नाण्यावर पाहिलं तर वीरता और बलिदान असं लिहिलेलं आहे। 2015चं बॉम्बे मिंटचं हे नाणं आहे। तर आपण याचं वर्ष, मेटल हे सर्व या पुस्तकामध्ये बुकमध्ये पाहूया। या ठिकाणी थोडं क्लोज घ्या, आपण पाहू शकता, पहा इथं इयर 2015 असं दिलंय। याचं जे मेटल आहे ते निकेल आणि ब्रास या 2 धातूंपासून हे बनलेलं नाणं आहे। या नाण्याचं वजन वेट 6 ग्रॅम आहे। साईज जी आहे ती 23 म्हणजे 23 mm आहे आणि शेप याचा आकार जो आहे तो गोल आकार आहे। तर अशा पद्धतीचं हे जे नाणं आहे निकेल ब्रासमध्ये दिसताना बघा, आपण बारकाईनं पाहिलं तर असं एकदम सोनेरी आणि दिसतंय। आणि फर्स्ट स्ट्राईक आणि सेकंड स्ट्राईक इश्यूमध्ये छपाईमध्ये फरक आहे। फर्स्ट स्ट्राईक इश्यू जो आहे तो अतिशय व्यवस्थित पद्धतीनं ते दाखवलेलं नाणं आहे, त्याच्यावरची छपाई क्लिअर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेकंड स्ट्राईकच्या नाण्यामधील जी छपाई आहे ती थोडीशी वेगळी आहे। तर तो फरक आपल्याला समजून घेतला पाहिजे। आपण म्हैसूर विश्वविद्यालय हे जे नाणं आपण यापूर्वी दिलं होतं त्या नाण्यावरही आपण फर्स्ट स्ट्राईक सेकंड स्ट्राईक म्हणजे काय सांगितलं होतं। तर फर्स्ट स्ट्राईकची छपाई ही चांगली असते, स्पष्ट असते आणि सेकंड स्ट्राईकची जरा थोडीशी कमी प्रमाणामध्ये ते दिसायला हे दिसत नाही, व्यवस्थित दिसत नाही। तर अशा पद्धतीचं हे जे नाणं आहे हे यूएनसी कंडिशनमध्ये विकल्या जातं। 1000 रुपयापर्यंत याचं व्हॅल्युएशन आहे। बऱ्याचदा आता असं होईल, तुम्ही व्हिडिओ बघितला की म्हणताना सर आमच्याकडे हे नाणं आहे, मग तुम्हाला लगेच 1000 रुपयाची अपेक्षा वाढते। तर अडचण अशी आहे की हे एक्स्ट्रा फाईनमध्ये सुद्धा नाणं विकत नाही। आपण परत एकदा क्लोज दाखवूया बुकमध्ये। इथं आपण बारकाईनं पाहू शकता, इथं फक्त यूएनसी कंडिशन मध्ये किंमत दिलेली आहे। एक्स्ट्रा फाईन मधलं हे नाण्याला कुठलीही किंमत नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा। आणि अशा पद्धतीनं फर्स्ट स्ट्राईक इश्यू लक्षात घेऊन यूएनसी कंडिशन जर हे नाणं तुमच्याकडे असेल तर निश्चित हे 500 ते 1000 रुपयापर्यंत हे नाणं विकलं जातं। तर मित्रांनो, दैनंदिन चलनामध्ये ही नाणी आपल्याकडे येत असतात। यूएनसी कंडिशन मधली नाणे सुद्धा आपल्याकडे बऱ्याचदा येतात।
तर आपण ती जपून ठेवली पाहिजेत. एका 5 रुपयाच्या नाण्याचे जर आपल्याला 1000 रुपये मिळत असतील तर आपण थोडासा अभ्यास या क्षेत्रामध्ये निश्चित केला पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे नाणं तुमच्याकडे जर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि इतर कुठल्याही गोष्टी विषयी, तुमच्याकडे नाण्यांविषयी कुठल्याही गोष्टीचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त प्लीज शेअर करा. धन्यवाद.